नमस्कार मित्रांनो. फंडामेंटल राईट्स नावाचं जे चॅप्टर आहे ते आपण बघतोय. आपण आर्टिकल 19 मागच्या लेक्चरमध्ये बघितला. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला आर्टिकल 20 बद्दलची माहिती घ्यायची आहे. फंडामेंटल राईट्स फार फार महत्वाचा चॅप्टर आहे. त्याचा छानपणे अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक एक्झामला एकतरी प्रश्न या कंटेंट वरती विचारला जातो. येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% एकतरी प्रश्न या कंटेंट वरती विचारला जाणार म्हणजे जाणार. आर्टिकल 20 काय म्हणतो? सगळ्यात अगोदर हेडिंग आपल्याला पाठ असायला पाहिजे. अपराधाच्या दोषसिद्धतेच्या बाबतीत संरक्षण. आता आर्टिकल 20 ची जी हेडिंग आहे ती परीक्षेला विचारतात आणि आर्टिकल 22 ची पण जी हेडिंग आहे ती देखील परीक्षेला विचारतात. पण ह्या दोघांमध्ये ना नेहमी कन्फ्युजन होतं. आर्टिकल 20 काय म्हणतो आणि आर्टिकल 22 काय म्हणतो. तर या दोघांमधला जो फरक आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा. याच्या हेडिंग मध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. तर आर्टिकल 20 काय म्हणतो? आर्टिकल 20 काय म्हणतो? अपराधाच्या दोषसिद्धतेबाबत संरक्षण. म्हणजे मी अपराध केलाय आधी हे तर सिद्ध होऊ द्या. जर ते सिद्धच होत नाहीये आणि जर तुम्ही मला अटक करताय तर हे कुठेतरी चुकीचं आहे. तर असा दोष सिद्ध न होता जर तुम्हाला अटक केली जात असेल तर याच्या विरोधात तुम्हाला आवाज उठवता येतो. आणि हा जो राईट आहे का दोष दोष सिद्ध पण नाही झाले तरी मला अटकेमध्ये टाकलेत, याच्या विरोधात तुम्हाला फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकार प्राप्त करून दिलाय आणि तो कलम 20 ने प्राप्त करून दिलाय. आता कलम 20 काय म्हणतो का? आता हे कसं लक्षात राहील कलम 20 का माझे अपराध सिद्धच नाही झाले आणि तरी मला अटकेमध्ये टाकलंय तर हे चुकीचं आहे. तर असं तुम्हाला करता येणार नाही. तर कलम 20 म्हणतो अपराधाच्या दोषसिद्धतेबाबत संरक्षण. हा आर्टिकल एकदम महत्वाचा आहे. आता रिसेंट राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती त्याच्यावरती त्या पूर्व परीक्षेमध्ये या कंटेंट वरती प्रश्न आला होता. याच्यामध्ये 3 गोष्टी तुला एकदम छानपणे लक्षात ठेवायच्या. आर्टिकल 20 मध्ये काय काय येतं? नो एक्सपोस्ट फॅक्टो. पहिली गोष्ट येते नो एक्सपोस्ट फॅक्टो. दुसरी येतोय नो डबल जेपर्डी. नो डबल जेपर्डी. आणि तिसरं येतं स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. तर आर्टिकल 3 मध्ये 3 गोष्टी येतात. स्वतः विरुद्ध तुम्हाला साक्षीदार होण्यासाठी सक्ती नाही केली जाणार. तुमच्यावरती डबल जेपर्डी नाही लावली जाणार आणि नो एक्सपोस्ट फॅक्टो लॉ. तर या 3 गोष्टी आर्टिकल 20 मध्ये येतात. या 3 गोष्टींमध्ये नेमकं काय येतं याचा आता आपण सविस्तर अभ्यास करूया. नो एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे काय? भूतकाळातील डेट पासून लागू करणं. आता भूतकाळातील डेट पासून काय लागू करणं? समजा आता आपलं चालू आहे 2000 किती चालू आहे 2024. 2024 चालू आहे समजा. आणि आता 2024 मध्ये आपण एखादा कायदा बनवला आणि हा कायदा या कायद्यानुसार आता समजा म्हटलं की ज्याने समजा एखाद्याला मारलं असेल, नॉर्मल जरी गालत मारली असेल तरी त्याला 10 वर्षांची शिक्षा दिली जाईल असा आपण कायदा बनवला. आणि हा कायदा आपण 2024च्या 1 जानेवारीला बनवला. किती जानेवारीला बनवला? 1 जानेवारीला. पण ह्या कायद्याचा आपण काय करतो 2021 पासून याला आपण लागू करायचा असं आपण म्हणतो. भूतकाळातून लागू करायचा. म्हणजे सॉरी. म्हणजे 2021 ला जरी 2024 जरी आपण हा कायदा केलेला असला तरी आपण असं म्हणू की 2021 पासून ज्या ज्या लोकांनी एखाद्याच्या गाळात मारले असेल त्या सगळ्या लोकांना शिक्षा केली जाणार. म्हणजे हा कायदा आपण याचा अंमल भूतकाळातील एखाद्या तारखेपासून लागू करणं याला एक्स पोस्ट फॅक्टो म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? एक्स पोस्ट फॅक्टो. म्हणजे एखादा कायदा भूतकाळातल्या एखाद्या तारखेपासून लागू करणं. आणि मग या अशा कायद्याला नो म्हटलेलं आहे. अशा कायद्याला काय म्हटलंय? नो म्हटलेले आहेत. म्हणजे काय? म्हणजे काय की आता जर कायदा केलाय ना तो कायदा भूतकाळातल्या तारखेपासून लागू करता येणार नाही म्हणून ते नो म्हटलंय. तर एवढा अर्थ कळला का तुला? एक्स पोस्ट फॅक्टो लॉ म्हणजे काय? एखादा कायदा भूतकाळातल्या तारखेपासून लागू करणं. पण असा कायदा तुम्हाला नो म्हटलं म्हणून असा कायदा तुम्हाला लागू करता येणार नाही. कारण तो आमचा काय फंडामेंटल राईट्स आहेत. फंडामेंटल राईट हे आपले. तर तर असे जे संरक्षण आहे की एखादा कायद्याची जी तारीख आहे ती भूतकाळापासून तुम्हाला लागू करता येणार नाही असा आपल्याला फंडामेंटल राईट्स हा कलम 20 नुसार मिळाला आहे. आणि तो केवळ फक्त फौजदारी कायद्यांबाबत फौजदारी गुन्ह्यांबाबत आपल्याला मिळतो. म्हणजे जर आपण एखादा फौजदारी गुन्हा केला तर किंवा फौजदारी रिलेटेड जर एखादा कायदा जर केलेला असेल तर तो कायदा तुम्हाला फौजदारी गुन्ह्यांबाबत भूतकाळापासून लागू करता येणार नाही. तर हा तुम्हाला त्याच्यापासून हा त्याचा अर्थ आहे.
तर एखादी तुम्हाला शिक्षा सुद्धा भूतकाळापासून लागू करता येणार नाही. समजा या कायद्याने किती शिक्षा दिली आहे? 10 वर्षांची शिक्षा दिली आहे. मग आता कायदा तर 2024 ला केला. मग आपण म्हणतो काय, सरकार काय म्हणतं की 2021 पासून ह्या कायद्यानुसार जितके पण गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्यायची. पण तुम्हाला कलम 20 काय म्हणतं की तुम्हाला अशी शिक्षा भूतकाळातून देता येणार नाही. म्हणजे आता जर 2024 चालू आहे, एखादा कायदा करा आणि त्या कायद्यानुसार जर आम्हाला शिक्षा होत असेल, आत्ता गुन्हा केलाय आणि आत्ताच कायदा आहे ना, मग आम्हाला शिक्षा द्या. पण आता तुम्ही कायदा करताय, मी गुन्हा 2021 ला केलाय, त्यावेळेस त्या कायद्यानुसार तो गुन्हा नव्हता. पण आता जर तुम्ही कायदा केलाय त्याच्यानुसार जर ती गोष्ट जर गुन्हा घडत असेल, तर तुम्हाला त्याच्याबाबत शिक्षा देता येणार नाही. म्हणजे भूतकाळ आज जर कायदा केला असेल तर तो कायदा आजच लागू होईल. तो कायदा भूतकाळातल्या एखाद्या तारखेपासून लागू होणार नाही. असं संरक्षण आपल्याला फौजदारी बाबत मिळतं. तुम्हाला त्या कायद्याबाबत तुम्हाला शिक्षा सुद्धा भूतकाळापासून करता येणार नाही. म्हणजे फौजदारी पण केवळ हे संरक्षण आपल्याला फौजदारी बाबत मिळतं आणि तुम्हाला शिक्षा सुद्धा त्या भूतकाळापासून होणार नाही. पण एवढं जरी असलं पण खटला चालवता येऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे पाठ करायचं. म्हणजे खटला तुमच्यावरती 100% भरवता येईल. तुम्ही एखाद्याला आता समजा एखाद्याला जर तुम्ही हाफ मर्डर केलाय किंवा एखाद्याला तुम्ही मारले किंवा मारझोड केलेली आहे आणि जर ते आत्ताच्या 2024च्या कायद्यानुसार जर गुन्हा घडत असेल तर तुम्ही शिक्षा द्या. पण ह्या 24च्या कायद्यानुसार 21च्या ज्या लोकांनी हे गुन्हे केले त्यांना शिक्षा देता येणार नाही. फक्त खटला भरवता येऊ शकतो. खटला तुमच्यावरती भरवला जाऊ शकतो, पण तुम्हाला शिक्षा दिली जाणार नाही. आणि हे संरक्षण फक्त आणि फक्त फौजदारी गुन्ह्यांबाबत मिळू शकतं. पण हे जे संरक्षण आहे हे दिवाणी कायदे असतील किंवा कर कायद्यांच्या बाबतीत एखादा जो कायदा आहे त्याचा अंमल मागील तारखेपासून केला जाऊ शकतो. समजा आपण एखादा कर कायदा केला. आता कर कायदा कधी केला? 2024 ला कर कायदा केला आणि मी म्हणतो की ज्याचं उत्पन्न 50,000 रुपये जरी आहे ना, 50,000 रुपये जरी असलं तरी आम्ही त्याच्यावरती 10% कर लावू. बरोबर? तरी आम्ही काय 10% कर लावू. हा कायदा समजा आम्ही कधी केलाय? 2024 ला केलाय. पण हा कोणता कायदा आहे? कर कायदा आहे ना, कराच्या रिलेटेड कायदा आहे. जरी आम्ही हे 2024 ला जरी केलं असलं तरी आम्ही याचा अंमल 2019 पासून सुद्धा लावू शकतो. म्हणजे 2019 पासून ज्यांचं उत्पन्न 50,000पेक्षा जास्त आहे त्यांनी सगळ्यांकडून आम्ही 10% वसूल करू शकतो. कारण कर कायद्याचा अंमल मागील तारखेपासून करता येऊ शकतो. दिवाणी कायदे आहेत, या दिवाणी कायद्यांचा सुद्धा मागच्या तारखेपासून त्याचा अंमल करता येऊ शकतो. पण कोणत्या कायद्यांचा मागच्या तारखेपासून अंमल करता येणार नाही? तर फौजदारी जे गुन्हे आहेत किंवा फौजदारी जे कायदे आहेत त्याचा अंमल मागच्या तारखेपासून करता येणार नाही. त्याच्या बाबतीत शिक्षा तुम्हाला देता येणार नाही. पण फक्त खटला तुमच्यावरती भरवता येऊ शकतो. हे तुम्हाला छानपणे लक्षात जमलं पाहिजे. आणि हे जे संरक्षण आहे हे प्रतिबंध स्थानबद्धतेच्या कायद्याला लागू होत नाही. आता प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल. बघा, काही लोक असे असतात गावामध्ये की ज्यांच्यावरती खूप सारे गुन्हे असतात, खूप सारे गुन्हे केलेले असतात. आणि समजा आता गणपती उत्सव आहे, या गणपती उत्सवामध्ये दरवर्षी 100% काही ना काही भांडणं गावामध्ये होतातच. ह्या गावामध्ये भांडणं होऊ नये याच्यासाठी काय केलं जातं की यातले जे टुकार लोक आहेत किंवा ज्यांच्यावरती नेहमी नेहमी गुन्हे झालेले आहेत, ज्यांनी नेहमी नेहमी गुन्हे केलेत, यांना गुन्हे होऊ नये म्हणून काही दिवसांसाठी कस्टडीमध्ये ठेवलं जातं, काही दिवसांसाठी यांना जेलमध्ये ठेवलं जातं. म्हणजे काय, हे यांनी गुन्हे केले का? आता नाही केले, पण गुन्हे घडू नये म्हणून यांना जेलमध्ये ठेवलं जातं. कारण हे खूप मोठे गुन्हेगार आहे, याच्या आधी यांनी खूप मोठ्या शिक्षा भोगल्यात. याला म्हटलं जातं प्रतिबंधक स्थानबद्धता. गुन्हे घडू नये म्हणून त्यांना अटकेमध्ये ठेवलं जातं, याला प्रतिबंधक स्थानबद्धता असं म्हटलं जातं. आणि हे नो एक्सपोस्ट फॅक्टो जो लॉ आहे तो ह्या प्रतिबंधक स्थानबद्धतेला लागू होत नाही. तर या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या तुला कळलं पाहिजे. प्रतिबंधक स्थानबद्धता नाही, नो एक्सपोस्ट फॅक्टो म्हणजे काय हे तुला कळलं पाहिजे. आता आता कन्क्लुजन मध्ये सांगतो बघा, आता हे कसं लक्षात ठेवायचं. आता आधी हे लक्षात घे, एक्सपोस्ट फॅक्टो म्हणजे काय. आधी हे लक्षात घे, एक्सपोस्ट फॅक्टो म्हणजे काय. म्हणजे एखादा कायदा हा भूतकाळातल्या एखाद्या तारखेपासून लागू होईल, पण आम्ही म्हणतो का तुम्हाला तो लागू करता येणार नाही. कोणत्या गोष्टींसाठी लागू नाही करता येणार? तो फौजदारीसाठी लागू करता येणार नाही. तुम्हाला शिक्षा भूतकाळातल्या एखाद्या तारखेपासून देता येणार नाही, म्हणून आपण त्याला काय म्हटलंय, नो एक्स पोस्ट फॅक्टो म्हटलेले. पण त्याच्यावरती आपल्याला खटला भरवता येऊ शकतो. हे संरक्षण प्रतिबंधक स्थानबद्धतेला अवेलेबल नाही. पण दिवाणी कायद्याची तारीख मागील तारखेपासून कायदा अंमल करता येऊ शकतो. कर कायदा सुद्धा मागील तारखेपासून लागू करता येऊ शकतो. तर हे जे अपवाद आहे हे अपवाद लक्षात ठेव. त्याचबरोबर इथं तुमच्यावरती खटला चालवता येऊ शकतो हे सुद्धा लक्षात ठेव. हे 3 गोष्टी अपवाद आहे, या 3 गोष्टी लक्षात ठेव.
आणि हे संरक्षण फौजदारी आणि शिक्षा याच्यासाठी आपल्याला अवेलेबल होतं. एवढं तुला कळलं पाहिजे. नो डबल जेपर्डी. नो डबल जेपर्डी म्हणजे काय? एकाच अपराधाबद्दल अधिक वेळा खटला पण नाही लावता येणार आणि शिक्षा पण नाही करता येणार. म्हणजे समजा एखाद्याला एखाद्या गुन्ह्याबाबत जर ऑलरेडी शिक्षा झाली आहे, परत त्याच गुन्ह्याबाबत त्याच्यावरती परत सेकंड टाइम शिक्षा देता येणार नाही. शिक्षा पण नाही देता येणार आणि खटला पण नाही भरता येणार. दोन्ही पण गोष्टी नाही. इथं तसा खटला भरता येत होता बघा. इथं तसला खटला भरवता येऊ शकत होता. इथं थोडीशी वेगळी थीम आहे. तसं इथे एकाच अपराधाबद्दल तुमच्यावरती अधिक वेळा खटला पण नाही भरवता येणार आणि शिक्षा देखील करता येणार नाही. पण हे जे संरक्षण आहे ना बाळा, हे फक्त न्यायालयासमोर किंवा न्यायाधिकरणांसमोरच आहे. फक्त न्यायालयाच्या समोरच आपल्याला हा अधिकार मिळतो, की न्यायालया आम्हाला एकाच गुन्ह्याबाबत न्यायालय साहेब तुम्ही आम्हाला एकाच गुन्ह्याबाबत एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा पण देता येणार नाही तुम्हाला, आमच्यावरती खटला देखील भरता येणार नाही. पण याच्यावरती इथं प्रश्न आलाय, पण प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर डिपार्टमेंटल प्रोसेस करता येऊ शकते. त्याला विभागीय खटला असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या आता डिपार्टमेंटल प्रोसेस चालू आहे. समजा आधी आपण एक गुन्हा केला होता, त्याच्याबाबत आपल्याला ऑलरेडी शिक्षा झाली आहे. पण तरी देखील त्याच गुन्ह्याबाबत परत एकदा डिपार्टमेंटल प्रोसेस करता येऊ शकते. इथं आपल्याला तो डबल जेपर्टीचा अधिकार मिळत नाही. तर डबल जेपर्टी कळलं असेल. काय सांगा बरं डबल जेपर्टी? एकाच अपराधाबद्दल अधिक वेळा खटला पण नाही भरवता येणार, शिक्षा पण नाही भरवता येणार. हे संरक्षण फक्त न्यायालयासमोर मिळतं. पण डिपार्टमेंटल प्रोसेस जर चालू असेल तर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा तुमच्यावरती तो खटला किंवा ती डिपार्टमेंटल प्रोसेस एकाच गुन्ह्यासाठी तुमच्यावरती अनेक वेळा डिपार्टमेंटल प्रोसेस लावता येऊ शकते. हा अपवाद आहे. हा अपवाद तुला छानपणे लक्षात ठेवायचा आहे. स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नाही केली जाणार. आता म्हणजे स्वतःनेच गुन्हा केलाय आणि स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची तुमच्यावरती सक्ती नाही केली जाणार. तुमच्यावरती मौखिक पण सक्ती नाही केली जाणार. कागदपत्रांची पण सक्ती नाही केली जाणार. हे तुम्हाला फौजदारी गुन्ह्यांबाबतच संरक्षण प्राप्त होतं. दिवाणी गुन्ह्यांबाबत तुम्हाला संरक्षण प्राप्त होत नाही. म्हणजे तुमच्यावरती दिवाणी जर खटले असतील किंवा दिवाणी जर गुन्हे असतील तर त्यावेळेस तुम्हाला स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती करता येऊ शकते. पण फौजदारी गुन्हे केले असतील तर त्यावेळेस स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. कागदपत्रांवरती म्हणजे लेखी सुद्धा तुम्ही लेखी साक्षीदार व्हा असं सुद्धा तुम्हाला म्हणता येणार नाही किंवा तुम्ही तोंडी साक्ष द्या स्वतः विरुद्ध असं सुद्धा म्हणता येणार नाही. स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती तुम्हाला मौखिक कागदपत्र आणि फौजदारी गुन्ह्यांबाबत प्राप्त होतं. पण हे संरक्षण दिवाणी बाबत तुम्हाला प्राप्त होत नाही. स्वतः व्यक्तीने सादर होण्याची सक्ती केली जाऊ शकते. ठसा घेण्यासाठी सक्ती केली जाऊ शकते. सही घेण्यासाठी सक्ती केली जाऊ शकते. पण हे इतकं महत्वाचं नाही. या 4 ज्या गोष्टी आहेत त्या तुला छानपणे पाठ झाल्या पाहिजे. या 4 गोष्टी मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे. तर तुझे ह्या 4 गोष्टी पाठ व्हायला पाहिजे. ठीक आहे. कळलं? हा साक्षीदारचं थीम काय? मौखिक होऊ शकतं, कागदपत्र होऊ शकतं, फौजदारी होऊ शकते. फक्त हे दिवाणीला बाबतीत अवेलेबल नाही. डबल जेपर्डी मध्ये काय रे? डबल जेपर्डी मध्ये काय? एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा केली जाणार नाही. पण इथे एक अपवाद आहे. अपवाद काय? का डिपार्टमेंटल प्रोसेस त्याच्यासाठी केली जाऊ शकते. एखादा कायदा भूतकाळातल्या तारखेपासून लागू करायचा. हे संरक्षण दिवाणी आणि कर कायद्यांना लागू होत नाही. दिवाणी आणि कर कायदे मागील तारखेपासून लागू करता येऊ शकतात. हे संरक्षण फक्त फौजदारीसाठी आणि शिक्षासाठी आपल्याला अवेलेबल होतं. पण एखाद्या नो एक्सपोज फॅक्टोसाठी खटला लागू करता येऊ शकतो. हे संरक्षण प्रतिबंधक स्थानबद्धतेला अवेलेबल नाही. हा आर्टिकल 20 तुझ्यासाठी फार फार महत्वाचा आहे. एकदम मी ज्या गोष्टी पाठ करायला लावल्या त्या गोष्टी एकदम छानपणे पाठ कर. याच्यामध्ये काय काय येतं? नो एक्सपोज फॅक्टो येतो, नो डबल जेपर्डी येतं, स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. अशा 3 गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. आर्टिकल 20 कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही. आता ही जी वाक्य आहेत ना हे एकदम 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 महत्वाचे. कोणत्याही परिस्थितीमध्ये निलंबित होऊ शकत नाही. म्हणजे काय? म्हणजे काय? भारतामध्ये ना आणीबाणी सुद्धा भारतामध्ये लावली जाते. आणीबाणी लावल्यानंतर भारतामध्ये आणीबाणी लावल्यानंतर सगळे आर्टिकल निलंबित करता येऊ शकतात. पण आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 हे आर्टिकल कोणत्याच आणीबाणीच्या वेळेस निलंबित करता येणार नाही. हे आर्टिकल कधीच काढून घेता येत नाही. पाठ करून ठेव. कोणती पण आणीबाणी राहू दे, आर्टिकल 20 आणि 21 ला अजिबात हात नाही लावू देत. अजिबात म्हणजे अजिबात नाही.
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात देखील राष्ट्रपती निलंबित करू शकत नाही. म्हणजे आर्टिकल 20 ला कधीच निलंबित नाही करता येत. आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 सुप्रीम कोर्टच्या पूर्वसंमतीने राष्ट्रपती निलंबित करू शकत नाही. म्हणजे काही पण करा, तुम्ही सुप्रीम कोर्टची संमती घ्यायला जा तरी निलंबित नाही होणार. आणीबाणी लावा तरी देखील ते निलंबित नाही होणार. म्हणजे काही जरी लावलं तरी आर्टिकल 20 कधीच निलंबित होत नाही. आर्टिकल 20 आणि 21 राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये असं सांगतो. म्हणून आर्टिकल 20 आणि 21 हे निगेटिव्ह आहे. नीट लक्षात घ्या. आर्टिकल 20 आणि 21 काय आहेत? राज्याने कृती करू नये असं म्हणतात. म्हणून हे आर्टिकल निगेटिव्ह. पाठ करून घे. आर्टिकल 20 आणि 21 काय? निगेटिव्ह सेन्स देतात. आर्टिकल 20 काय म्हणतो रे? आता हे निगेटिव्ह कसे आहेत बघ. आता हे निगेटिव्ह कसे आहेत बघ. आर्टिकल 20 आतापर्यंत तुला काय सांगत होता? की तुम्हाला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. एकाच गुन्ह्यासाठी अधिक वेळा शिक्षा केली जाणार नाही. एखादा कायदा भूतकाळातल्या तारखेपासून लागू केला जाणार नाही. म्हणजे आर्टिकल 20 तुला काय सांगतोय? तो निगेटिव्ह गोष्टी आहे. राज्य संस्थाला काय काय करता येणार नाही हे सांगतो. म्हणून आर्टिकल 20 काय? निगेटिव्ह आहे. आर्टिकल 21 काय म्हणतो माहितीये का? हे तुम्हाला जीविताचं स्वातंत्र्य देतं. जीविताचं म्हणजे काय? जे आपल्याला पर्सनल लाईफ आहे, त्या पर्सनल लाईफचं जे संरक्षण आहे ते आर्टिकल 20 देत राहतो. पर्सनल लाईफ. फॉर एक्झाम्पल राईट टू प्रायव्हसी. राईट टू प्रायव्हसी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेली आहे. म्हणजे आम्हाला एकांतवासात राहण्याचा अधिकार आहे. मला राईट टू प्रायव्हसी पाहिजे. मला माझ्या प्रायव्हसी माझी प्रायव्हसी मला मिळाली पाहिजे. हा माझा मूलभूत अधिकार आहे. तर तुमच्यापासनं तुमची प्रायव्हसी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची जी प्रायव्हसी आहे ती कोणीहीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे कोणता सेन्स दिला हो? निगेटिव्ह सेन्स दिला. म्हणून पूर्ण कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 20 झालं, आर्टिकल 21 झालं, हे तुम्हाला निगेटिव्ह सेन्स देतात. हे तुम्हाला निगेटिव्ह आर्टिकल्स आहेत. तर ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची. आर्टिकल 21 ए काय म्हणतो? शिक्षण. आर्टिकल 21 मध्ये काय दिलंय? शिक्षण दिलंय. आणि हे शिक्षण परकीय लोकांना देखील अवेलेबल आहे. हा पीवायक्यूचा पॉईंट म्हणून मी इथं दिलेला आहे. तुम्हाला वाटू शकतं आर्टिकल 20 चालू सरांनी 21 का दिलं? तर आर्टिकल 21 ए मध्ये एज्युकेशन दिलं. एज्युकेशन म्हणजे काय? आपल्याला जो प्राथमिक शिक्षण आहे, हा प्राथमिक शिक्षण आपल्याला मोफत मिळावं, सक्तीचं मिळावं, हा आपल्याला फंडामेंटल राईट्स, हा आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे. बरोबर. आणि हा जो अधिकार आहे हा परकीयांना देखील अवेलेबल आहे. म्हणजे भारतामध्ये एखादा अमेरिकन नागरिकाला तर त्याला देखील प्राथमिक शिक्षण फ्रीमध्ये मिळावं, सक्तीचं मिळावं, मोफत मिळावं, हा अधिकार आपण परकीय लोकांना सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे. याच्या आधी मी सांगितले ना, भारतीय नागरिकांचे आर्टिकल फक्त भारतीयांना कोणकोणते प्रेझेंट आहे? 15, 16, 19, 29 आणि 30. 19, 29, 30 हे जे 5 आर्टिकल आहे ना बाळा, हे 5 आर्टिकल फक्त आणि फक्त भारतीयांना मिळतात. बाकीचे जे आर्टिकल्स आहेत ते भारतीय आणि परकीयांनी मिळतात. कलम 16 काय रे? सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. मग आपण काय म्हणतो? भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळाली पाहिजे नोकऱ्यांमध्ये. मग एखादा अमेरिकेचा नागरिक येईल आणि तो म्हणाल, नाही 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 नाही, मला पण समान संधी द्या, मला पण तुमच्या सरकारी नोकरी करायची आहे, मला पण आरक्षण द्या. तर तो त्याचा अधिकार नाही. हा पण त्याला तो अधिकार मानण्याचा दिलेला नाही. पण परकीय नागरिक हे 15, 16, 19, 29, 30 हे 5 आर्टिकल फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना प्रेझेंट आहे. याच्यापेक्षा जे दुसरे आर्टिकल्स असतील, वेगळे आर्टिकल्स असतील, ते आपण परकीयांना सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे. कोणीही स्वतःविरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही. आपण बघितलं ना, स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. पण दिवाणी कायद्यांच्या बाबतीत ही सक्ती केली जाऊ शकते. हे बघितलं आपण म्हटलं होतं. स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. मौखिकसाठी पण सक्ती नाही, कागदपत्रांसाठी पण सक्ती नाही, फौजदारी बाबत पण सक्ती नाही. पण हे तुम्हाला संरक्षण दिवाणी बाबत अवेलेबल होत नाही. दिवाणी बाबत स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाऊ शकते. तर ह्या प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आर्टिकल 20 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आर्टिकल 20 अतिशय सुंदर आर्टिकल आहे. अतिशय सुंदर आहे. नेहमी कन्फ्युज करतो. एकदा छानपणे नीट बस, छानपणे पाठ करून घे, हाताने लिह, डोक्यामध्ये इमेज घाल, क्रिएट कर आणि तुला ते जमलं पाहिजे. हीच माझी अपेक्षा आहे, का तुला छानपणे जमलं पाहिजे. एकदम तळतळीने, कळकळीने मी तुला एवढं ओरडून सांगतो. ते याचसाठी अट्टहास हा याचसाठी आहेत, की तुला मार्क यायला पाहिजे. चला, आता आपल्याला पाहायचं आर्टिकल 21. आर्टिकल 21 काय म्हणतो रे बाळा? जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचं संरक्षण. तर ह्या हेडिंग तर ऑलरेडी पाठ करून घे. आर्टिकल 21 म्हणतो जीविताचं संरक्षण दिलंय, व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे त्याचं संरक्षण दिलं. आता जीविताचं स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे काय ते आपल्याला पाहायचंय.
कायद्याने आता इथे आहे ना, इथं थोडीशी गोष्ट समजून घे हं. इथं समजून घेण्याची गोष्ट आहे. कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज म्हणजे कायदा करून जी आपण प्रोसेस ठरवली, कायद्याची जी प्रोसेस आहे, कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. इथून पुढे एक वाचा आधी. कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि स्वातंत्र्याचे हक्क हिरावून घेतले जाणार नाही. कधीच हिरावून नाही घेतले जाणार तुमचे जीवित आणि स्वातंत्र्याचे हक्क. पण कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती खेरीज म्हणजे कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती सोडून इतर कोणत्याही मार्गाने व्यक्तीचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. पण याचा अर्थ असा निघतो ना, की कायद्याने जर ठरवलं, कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीने तर तुमचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जातील. म्हणजे आम्ही असा कायदा करू आणि त्या कायद्याने तुमचे जीवित आणि स्वातंत्र्याचे हक्क हिरावून घेण्याचा आम्हाला हक्क आहे. हा त्याचा अर्थ निघतो. पण कायदा सोडून इतर कोणत्याच मार्गाने तुमचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. पण कायद्याने ते हिरावून घेतले जाऊ शकतील. हा आर्टिकल 21 सांगतो. कायद्याने केलेल्या कार्यपद्धतीने तर तुमचे जीवित आणि व्यक्तिगत हक्क हिरावून घेतले जातील, पण कायद्याच्या पेक्षा वेगळ्या कोणत्याच प्रोसेसने तुमचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. हा त्याचा अर्थ आहे. हा जो 21 आर्टिकल आहे, हा भारतीयांना पण अवेलेबल आहे आणि परकीयांना पण अवेलेबल. आपण म्हटलं ना, फक्त भारतीयांचे आर्टिकल कोणते? 15, 16, 19, 29 आणि 30 हे जे आर्टिकल आहे, हेच आर्टिकल फक्त भारतीयांना अवेलेबल. बाकीचे आर्टिकल भारतीय आणि परकीयांना दोघांना पण उपलब्ध होतात. ठीक आहे. तर हे कळलं ना तुला? कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती खेरीज, हा खेरीज शब्द आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. पण कायद्याने प्रस्थापित केलेल्या पद्धतीने कायदा करून तुमचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जातील, हा त्याचा अर्थ निघतो. ठीक आहे. मग आता गंमत काय झाली? 1950 ला एक गोपालन खटला झाला होता. पाठ करायचं आहे. 1950 ला एक गोपालन खटला झाला होता आणि ह्या खटल्याने कलम 21 चा संकुचित अर्थ काढला होता. तर संकुचित अर्थ कोणत्या खटल्याने काढला होता कलम 21 चा? लक्षात घे. एक गोपालन खटल्याने त्याचा संकुचित अर्थ काढला होता. म्हणजे काय? का हे संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती विरुद्धच अवेलेबल आहे. असंगत कायदेकारी कृतीच्या विरुद्ध नाहीत. हे गोपालन खटल्याने काय सांगितलं, की तुमचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून तुम्हाला कोणीच हिरावून घेतलं जाणार. हे स्वातंत्र्य तुमचे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण हे जे संरक्षण आहे, हे कार्यकारी कृती विरुद्ध अवेलेबल आहे. म्हणजे आम्ही अशी कोणतीच कृती नाही करणार. जर एखाद्याने अशी कोणतीही कृती केली, सरकारने किंवा कोणीही अशी कृती केली, की ज्यामुळे तुमचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जर हिरावून घेतले जात असतील, तर ते तुम्हाला परत मिळवून घेता येतील. कारण हा तुमचा कलम 32 नुसार ते तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ते अधिकार परत मिळवून घेऊ शकतात. तर हा अधिकार दिलाय का कोणत्याच कृतीने तुमची जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. पण ते फक्त कार्यकारी म्हणजे काय? कृती करून. पण हे संरक्षण तुम्हाला कायदेकारी कृतीच्या विरुद्ध उपलब्ध नाही. म्हणजे काय? शासन कायदा करून तुमचे जीविताचे हक्क हिरावून घेऊ शकतं. कळलं का तुला? कृती करून नाही हिरावून घेता येणार, पण कायदा करून तुझ्या जीविताचे हक्क हिरावून घेतले जाऊ शकतील. बघ आता तुला कलम 21 मध्ये एक अधिकार दिलाय बघ, राईट टू प्रायव्हसी. म्हणजे तुला तुझी प्रायव्हसी मिळायला पाहिजे. हा तुझा फंडामेंटल राईट्स आहेत. हा तुझा मूलभूत अधिकार आहे. पण आम्ही कायदा करू शकतो आणि मग कायदा करून आम्ही म्हणू शकतो का आम्ही तुझं जे राईट टू प्रायव्हसी आहे, तो हक्क आम्ही काढून घेतला. मग आता ऍक्च्युअली तो आम्ही कायदा करून काढून जर घेतला, तर तुला काहीच नाही करता येणार. पण फक्त आम्ही माणसं पाठवले आणि तुला म्हटलं, चल आज तुझा राईट टू प्रायव्हसी हा हक्क आम्ही काढून घेतला, तर याच्या विरोधात तू कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. कारण 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 हे जे संरक्षण आहे, हे तुला कार्यकारीच्या कृतीच्या विरोधात आहे. तुला कृती करून तुझा राईट टू प्रायव्हसी नाही काढता येणार. पण कायदा करून तुझ्या राईट टू प्रायव्हसी करता येऊ शकतं. असा संकुचित अर्थ कोणत्या खटल्याने काढलाय? तर असा संकुचित अर्थ 1950च्या जो एक गोपालन खटला झाला होता, या एक गोपालन खटल्यामध्ये असा संकुचित अर्थ काढला. बरोबर. पण त्याच्यानंतर मनेका गांधी खटला झाला. त्याच्यानंतर मनेका गांधी खटला झाला होता 1978 ला. महत्वाची गोष्ट आहे बघ.
मनेका गांधी खटला कधीचा? 1978चा. आणि या खटल्याने जी वाक्यरचना आहे ती वाक्यरचना बदलली. इथं संकुचित अर्थ काढला होता ना, तर याने अर्थ थोडासा बदलला. इथं काय म्हटलं होतं गोपालन खटल्याने, की कायदा करून तुमचे राईट टू प्रायव्हसीला आम्ही हात लावू शकतो. इथं मी एक्झाम्पल म्हणून घेतलं राईट टू प्रायव्हसी. तर कायदा करून आम्ही तुमची राईट टू प्रायव्हसी हिरावून घेऊ शकतो. पण मनेका गांधी खटल्याने ही व्याख्या अजून थोडी विस्तारित केली. म्हणजे याला आणखी विस्तारित रूप दिलं आणि मनेका गांधीमध्ये म्हटलं, की जो तुम्ही कायदा करणार आहे, तो कायदा संयुक्तित असायला पाहिजे, न्याय असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला जीवित आणि स्वातंत्र्याचे हक्क हिरावून घेता येऊ शकतील. म्हणजे इथं आम्ही कसा पण कायदा केला तरी हिरावून घेऊ शकत होतो एक गोपालन खटल्यानुसार. पण मनेका गांधी खटल्या म्हटली, तर तुम्ही जो कायदा करणार आहे तो न्याय असायला पाहिजे. तो जर अयोग्य असेल, तो जर कायदा अयोग्य असेल आणि मग तुम्ही राईट टू प्रायव्हसी किंवा जीविताचा हक्क जर आमचा हिरावून घेणार असेल, तो कायदा चुकीचा होऊ शकतो. त्याच्या विरुद्ध आम्ही परत न्यायालयात जाऊ शकतो. तो कायदा योग्य असला पाहिजे, न्याय असला पाहिजे, संयुक्तिक असला पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला आमचे जे 21 नुसारचे जे हक्क आहेत ते हिरावून घेता येऊ शकतात. म्हणजे संकुचित अर्थ कोणता होता? इथं फक्त म्हटलं कायदा. मग तो कसा पण कायदा करा तर हिरावून घेतला जाणार होता. असा संकुचित अर्थ कलम 21चा कोणत्या खटल्याने काढला? परीक्षेला प्रश्न येईल त्यावेळेस तू लिहायचं गोपालन खटला. आणि त्याला विस्तारित स्वरूप कोणी दिलं? तर त्याला विस्तारित स्वरूप मनेका गांधी खटल्याने दिलं 1978च्या. आणि अमेरिकेमध्ये म्हटलं होतं का कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व भारताने लागू केलं. म्हणजे काय ऑलरेडी असं जे सीन होता हा ऑलरेडी असा सीन अमेरिकेमध्ये चालू होता. अमेरिकेमध्ये जर तुम्हाला कलम 21 जर तुम्हाला उल्लंघन करायचं असेल किंवा तुम्हाला 21 मध्ये बदल करायचा असेल तर त्या कायद्याची उचित प्रक्रिया असायला पाहिजे होती. तो कायदा योग्य असायला पाहिजे, तो कायदा न्याय असायला पाहिजे. तर आणि तरच तुम्ही आमचे जीविताचे हक्क हिरावून घेऊ शकत होते. आणि मग हे जे काय अमेरिकेमध्ये ज्या प्रकारची पद्धत चालू होती त्या प्रकारची पद्धत आपण भारतातही लागू केली. मनेका गांधी खटला 1978 नुसार आपण ती गोष्ट लागू केलेली आहे. मनेका गांधी खटला 1978 नुसार सध्या संरक्षण दोघांविरुद्ध आहे. सध्या संरक्षण दोघांविरुद्ध म्हणजे काय? आता आता दोघांविरुद्ध संरक्षण म्हणजे काय? इथं गोपालन खटल्यानुसार हे संरक्षण कार्यकारी कृतीच्या विरोधात होतं. कायदेकारी कृतीच्या विरुद्ध म्हणजे कृतीच्या विरोधात उपलब्ध होतं. कायद्याच्या विरोधात हे संरक्षण उपलब्ध नव्हतं. पण मनेका गांधी खटल्यानुसार आपल्याला तशी कृतीला पण अपोज करता येईल. आणि जर तो कायदा चुकीचा असेल, अयोग्य असेल तर त्या कायद्याला पण आपल्याला अपोज करता येईल. म्हणून मनेका गांधी खटला 1978 नुसार हे जे संरक्षण आहे ते संरक्षण आपल्याला दोघांविरुद्ध अवेलेबल होतं. झालं. तर कलम 21 ला तुला लक्षात घे, कलम 21 मध्ये जीविताचा हक्क दिलाय. त्याची व्याख्या अशी होती का कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती खेरीज इतर मार्गाने तुम्हाला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून हिरावून घेतलं जाणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा निघत होता का कायदा करून आम्ही तुम्हाला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून तुमचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आम्ही हिरावून घेऊ शकत होतो. पण कायद्याच्या कृतीला सोडून दुसऱ्या इतर कोणत्याही कारणांपासून आम्ही तुम्हाला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून हिरावून घेऊ शकत नव्हतो. असा त्याचे हेडिंगचा अर्थ आहेत. आणि याच हेडिंगचा अर्थ गोपालन खटल्यामध्ये लावला होता की तुम्ही काय कार्य करून आम्ही तुम्हाला हिरावून नाही घेऊ शकत, पण कायदे करून हिरावून घेऊ शकत होतो. हा संकुचित अर्थ गोपालन खटल्याने लावला. त्याला विस्तारित स्वरूप मनेका गांधींनी दिलं आणि मग म्हटलं का हा कायदा योग्य असायला पाहिजे, संयुक्त असायला पाहिजे, तर आणि तरच हिरावून घेतलं जाऊ शकतं. तर हा कलम 21 मध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे दोन खटले दोघांमधला फरक तुला छानपणे जमायला पाहिजे. ठीक आहे. पुढे बघ. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीमध्ये हिरावून घेतलं जाणार नाही. घेतलं जाऊ शकतं का हो? नाही. आपण पाहिलं ना, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीमध्ये हिरावून घेतलं जाणार नाही. कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतलं जाऊ शकतं. होय, कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतलं जाणार नाही, पण ते कायदा करून आपण तो कायदा योग्य असायला पाहिजे, तो कायदा न्याय असायला पाहिजे. तो कायदा योग्य असला तर आम्ही कायद्याच्या पद्धतीने हिरावून घेतलं जाऊ शकतं. सध्याची डेफिनेशन आपल्याला अशी पाहायला मिळते. तर जर तुम्हाला विचारलं का रे बाबा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतले जाणार नाही, बरोबर आहे का चूक आहे रे? तर ते चूक आहे. का बरं चूक आहे? कारण आपण कायदा करून योग्य संयुक्तिक कायदा करून आपण ते हिरावून घेतलं जाऊ शकतं, असा त्याचा अर्थ आहे. कलम 21 काय म्हणतो? सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतींद्वारे हिरावून घेतलं जाऊ शकत नाही. कलम 21 कधीच हिरावून घेतलं जाणार नाही. मी मगाशी म्हटलं ना,
दोन भाऊ आहेत, कलम 20 आणि कलम 21. हे जे दोघ जण भाऊ आहेत, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हिरावून घेतले जाणार नाही. कोणतीही आणीबाणी आणा, राष्ट्रपती राजवट आणा, नाहीतर आर्थिक आणीबाणी आणा, नाहीतर राष्ट्रीय आणीबाणी आणा. काही कोणती पण आणीबाणी असली तरी राज्यघटनेतले हे जे दोन भाऊ आहेत, हे जे दोन आर्टिकल आहे, हे कोणत्याही पद्धतीने हिरावून घेतले जाणार नाही. आलं लक्षात? तर इथपर्यंतचा कलम 21 चा जो अभ्यास आहे तो तुला छानपणे जमायला पाहिजे. आता इथे ना मी थोड्याशा दोन गोष्टी तुला समजावून सांगतो. का इथे आहे ना परीक्षेला प्रश्न येतो आणीबाणीमध्ये कोणते आर्टिकल हिरावून घेतले जाऊ शकतात आणि काय नाही. हे दोन आर्टिकल तुला छानपणे समजले पाहिजे. या आर्टिकल्स वरती प्रश्न विचारतात. बरोबर? म्हणून हे थोडेसे मी तुला एक्सप्लेन करून सांगण्याचा ट्राय करतो. ठीक आहे? बघा आता. कळलं पाहिजे. आता काय म्हटलं आपण कुठपर्यंत आलो का कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीमध्ये राष्ट्रपती कलम 21 चा जे अधिकार आहे ते हिरावून घेऊ शकत नाही. इथपर्यंत आपण बघितलं का सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतींद्वारे ते हिरावून घेतले जाऊ शकत नाही. काय घेऊ शकत नाही हिरावून? कलम 21 कोणत्याही परिस्थितीमध्ये हिरावून घेतलं जाणार नाही. इथपर्यंतच्या आपण गोष्टी पाहिल्या. कारण असं आहे की कारण 359 द्वारे राष्ट्रपतींना आणीबाणी दरम्यान कलम 20 आणि 21 मधील हक्क बजावण्याचा अधिकार निलंबित करता येणार नाही. राष्ट्रपतींना आणीबाणीच्या काळामध्ये हे जे राष्ट्रपती आहेत ह्या राष्ट्रपतींना आणीबाणीच्या काळात कोणतीही आणीबाणी राहू दे ह्या आणीबाणीच्या काळात हे जो दोन भाऊ आहेत कलम 20 आणि 21 यांच्यामधील हक्क बजावण्याचा अधिकार निलंबित कधीच नाही करता येणार. कधीच म्हणजे कधीच निलंबित नाही करू शकत ते. आणि हे हे कोणत्या आर्टिकलने सांगितलंय तर हे सांगितले 359 ने. तर 359 काय सांगतो की राष्ट्रपतींनी कोणती पण आणीबाणी लावू दे काही पण करू दे राष्ट्रपतींना ते कलम 20 आणि 21 मधील हक्क बजावण्याचा अधिकार कधी म्हणजे कधीच निलंबित करू शकत नाही. हे कोण सांगतो? 359 सांगतो. कोणतं आर्टिकल सांगतो हे? 359 नावाचा आर्टिकल सांगतो. कलम 20 मध्ये काय? जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लावा, राष्ट्रीय आणीबाणी लावा, राष्ट्रीय आणीबाणी लावा, राष्ट्रीय आणीबाणी जरी लावलं, राष्ट्रीय आणीबाणी जरी लावली तरी देखील तुम्हाला जीवित अधिकारापासून तुमचा जो हक्क आहे तो हिरावून घेतला जाणार नाही. आणि कलम 21 नुसार जीविताचे हक्क हिरावून घेतला जाणार नाही. आणि कलम 20 नुसार आपण पाहिलं तुम्हाला स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केला जाणार नाही, डबल जेपर्डी होणार नाही किंवा नो एक्सपोज फॅक्टो हे जे अधिकार आहेत ते सुद्धा कोणत्याही राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये हिरावून घेतले जाणार नाही. तर कलम 20 आणि 21 कोणत्याही आणीबाणीच्या काळात हिरावून घेतले जाणार नाही. हे कोणतं आर्टिकल सांगतो? हे कलम 359 तुम्हाला छानपणे समजून सांगतो. ठीक आहे, हा अधिकार आपल्याला 359 नुसार मिळालेला आहे. तर आता आपल्याला थोडस काय कळलं पाहिजे? आर्टिकल 358 कळलं पाहिजे आणि आर्टिकल 359 कळलं पाहिजे. आता आर्टिकल 359 तुला कळला का? याचा जो संबंध आहे हा कलम 20 आणि 21 आहेत. कलम 20 आणि 21 म्हणजे 359 कशाशी रिलेटेड आहे? कलम 20 आणि कलम 21 शी रिलेटेड आहे. कलम 358 कशाशी रिलेटेड आहे? तर कलम 358 हा कलम 19 शी रिलेटेड आहे. म्हणजे 58 हा 19 सोबत रिलेट आहे आणि 59 हा 20 आणि 21 सोबत रिलेट आहे. ठीक आहे, 58 19 ला आहे आणि 59 कलम 20 आणि 21 ला आहे. आधी हे पाठ कर कोणता आर्टिकल कशासाठी आहे? तर 358 हा 19 साठी आहे आणि हे आणीबाणीच्या रिलेटेड या तरतुदीत त्या काय तरतुदीत मी तुम्हाला सांगतो पुढे. तर कलम 358 हा 19 सोबत रिलेट आहे आणि कलम 359 हा कलम 20 आणि 21 सोबत रिलेशन दाखवतो. म्हणजे काय? म्हणजे काय? आणीबाणीच्या घोषणेबरोबर ज्यावेळेस आणीबाणीची घोषणा केली 358 नुसार ज्यावेळेस आणीबाणीची घोषणा केली जाते त्याच वेळेस आर्टिकल 19 आपोआपच निलंबित होतो. म्हणजे 358 लावला 358 नुसार ज्यावेळेस आणीबाणी लावली जाते त्यावेळेस आर्टिकल 19 आपोआप निलंबित होतो. ते निलंबित करण्याची गरज नाही, आपोआप आर्टिकल निलंबित होऊन जातो. पण 359 नुसार राष्ट्रपतींच्या आदेशात उल्लेख असलेले जे आर्टिकल्स आहेत तेच फक्त निलंबित होतात. फॉर एक्झाम्पल 359 नुसार राष्ट्रपतींनी आदेशात म्हटलं की कलम 14, कलम 15, कलम 26, कलम 27 हे आर्टिकल बजावण्याचा हक्क निलंबित करा. तर यांच्या आदेशात जे आर्टिकल्स आहेत तेच आर्टिकल निलंबित होतात.
आलं लक्षात? तेच आणि तेच आर्टिकल निलंबित होतात. 358 लावला का 19 निलंबित होतो आणि 359 लावला तर त्या आदेशामध्ये जे आर्टिकल आहे ते आर्टिकल बजावण्याचा हक्क निलंबित होतो. इथं आर्टिकल निलंबित होतो. इथं आर्टिकल निलंबित केला जातो 19. इथं आर्टिकल नाही निलंबित होत. ते आर्टिकल बजावण्याचा जो हक्क आहे तो बजावण्याचा हक्क निलंबित होत असतो. हा दोघांमधला फरक कळून घे. इथं आर्टिकल निलंबित होतो, इथं आर्टिकल बजावण्याचा हक्क निलंबित होत असतो. झालं, कळलं तुला? 358 नुसार 59 आपोआप 358 चा संबंध 19 सोबत दे, 359 चा संबंध कलम आणि 20 आणि 21 सोबत त्याचा संबंध आहे. कलम 358 काय म्हणतो? आणीबाणी लावले रे लावले 19 चा जो आर्टिकल 19 तो आपोआप निलंबित होतो आणि 359 लावल्यानंतर राष्ट्रपतींच्या आदेशात असलेले कोणते पण राहतील, मग याच्यामध्ये राष्ट्रपतींना वाटेल ते आर्टिकल, याच्यामध्ये ते आर्टिकल्स जे आहेत हक्क त्याचा बजावण्याचा हक्क निलंबित केला जातो. या दोघांमधला फरक कळला? कळला ह्या दोघांमधला फरक? इथं 19 निलंबित होतो आणि इथं आर्टिकल त्या आदेशात असलेले आर्टिकल निलंबित होतात. बाकीचे सगळे आर्टिकल इथं राष्ट्रपती निलंबित करू शकतात, पण 359 नुसार 20 आणि 21 कधी कधी निलंबित नाही करता येत. कधीच हक्क हे हक्क बजावण्याचा हक्क कधीच निलंबित नाही करता येत. म्हणजे इथं आदेशात कोणते पण आर्टिकल राष्ट्रपती निलंबित करू शकतात, पण तिथं त्यांना 20 आणि 21 कधीच निलंबित करता नाही येत. 358 लावला का फक्त 19 हक्क निलंबित होतो, 19 हक्क निलंबित होतात, फक्त आणि फक्त 19 हक्क निलंबित होतात. 359 नुसार आदेशात जेवढे आर्टिकल्स आहेत ते सगळेचे सगळे बजावण्याचा हक्क निलंबित होतो, पण 20 आणि 21 इथं सुद्धा निलंबित करतात. कोणत्याच पद्धतीने 20 आणि 21 निलंबित करता येऊ शकत नाही, हे तू लक्षात घे. इथं आर्टिकल निलंबित केला जातो, इथं 19 आर्टिकल निलंबित होतो, इथं आर्टिकल बजावण्याचा हक्क निलंबित होतो. म्हणजे काय? आर्टिकल राहतो, आर्टिकलला काहीच खाडखोड नाही करत, फक्त आर्टिकल आपण समजा कलम 14 इथं कलम 14 आपल्याला इथं ह्या आदेशामध्ये फॉर एक्झाम्पल ह्या आदेशामध्ये राष्ट्रपतींच्या कलम 14 आहेत. कलम 14 म्हणतो कायद्यासमोर समानता, आणि हा हक्क आपला जर डावलला गेला तर इतर वेळेस आपण हा कलम 32 नुसार परत हा हक्क आपण मिळवून घेतो, बजावून घेतो हा हक्क. पण तसं आणीबाणीच्या काळामध्ये असं कलम 32 नुसार आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन हा हक्क परत एकदा मिळवून घेऊ शकत नाही. म्हणजे आर्टिकल तसाच राहतो, पण तो बजावण्याचा हक्क निलंबित होतो. इथं आर्टिकल निलंबित होतो, इथं आर्टिकल बजावण्याचा हक्क निलंबित होतो. तर कन्क्लुजन मध्ये काय, मी परत एकदा सांगतो. कन्क्लुजन मध्ये काय लक्षात ठेवशील तू? हा 358 हा 359. 58 मध्ये फक्त 19 आर्टिकल निलंबित होतो. 359 मध्ये आदेशात जेवढे आर्टिकल असतील ते सगळे निलंबित, बजावण्याचा हक्क त्याचा निलंबित केला जातो. अपवाद काय? इथं कलम 20 आणि 21 त्या आदेशामध्ये राष्ट्रपती घेऊ शकत नाही. इथं पूर्ण आर्टिकल निलंबित होतो, इथं आर्टिकल बजावण्याचा हक्क निलंबित होतो. तर ह्या दोघांमधला बेसिक फरक कळला. या बेसिक फरकावरती 100% एक प्रश्न येतो, म्हणून मी एवढा वेळ देऊन हे एक्सप्लेन केलं, तुला छानपणे कळावं त्यासाठी. ठीक आहे, आता बघ, आता इकडे आपण इथून पुढे 358 इकडे पाहणार, म्हणजे 358 मध्ये काय 19 आर्टिकल निलंबित होतो. 359 मध्ये काय पाहणार आपण? कलम आदेशात जेवढे असलेले तेवढे, पण त्याच्यामध्ये पण कलम 20 आणि 21 निलंबित करता येत नाही. हा केवळ केवळ बाह्य युद्ध आणि परकीय आक्रमणाशी संबंधित असलेली आणीबाणी जर लावली, काय म्हणतो मी इथं, काय म्हणतो हे लक्षात घे. बघ मी आता काय म्हणतो इथं, का हा कधी 19 कधी कधी निलंबित केला जाऊ शकतो? जर ती आणीबाणी बाह्य युद्ध आणि परकीय आक्रमणाशी संबंधित असेल. म्हणजे आणीबाणी दोन प्रकारची राहते, हे तुम्हाला नंतर कळेल. राष्ट्रीय आणीबाणी दोन प्रकारची लावली जाते. राष्ट्रीय आणीबाणी दोन प्रकारे लावली जाते. एक म्हणजे काय? युद्ध आणि परकीय आक्रमण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? अंतर्गत शांतता. म्हणजे दुसऱ्या देशाबरोबर युद्ध चालू आहे त्यावेळेस आणीबाणी लावली जाते, किंवा राज्यांमध्ये जर अंतर्गत कलह चालू असतील तर त्यावेळेस देखील आणीबाणी लावली जाते. ज्यावेळेस युद्ध आणि परकीय आक्रमणाचा या कारणावरून जर आणीबाणी लावलेली असेल तर त्याच वेळेस फक्त 19 म्हणजेच कलम 358 नुसार 19 निलंबित करता येतो. अंतर्गत आणीबाणी लावली असेल तर 358 नुसार जो 19 आर्टिकल आहे तो निलंबित करता येत नाही. ठीक आहे. इकडं इकडं 359 नुसार आदेशात जेवढे पण आर्टिकल ते सगळे हक्क त्याचा निलंबित बजावण्याचा हक्क निलंबित करता येतो. जर आणीबाणी बाह्य असेल तरी पण ते करता येतं, जर आणीबाणी अंतर्गत असेल तरी ते करता येतं.
ही आणीबाणी संपूर्ण काळासाठी आणीबाणीच्या संपूर्ण काळासाठी 19 हा निलंबित करता येतो. म्हणजे आणीबाणी जर 1 वर्ष असेल, 6 महिने असेल तर 6 महिने 19 बॅन करता येतो. 8 महिने असेल तर 8 महिने बॅन करता येतो. वर्षभर असेल तर वर्षभर बॅन करता येतं. संपूर्ण कालावधीसाठी ते बॅन केलं जातं आणि संपूर्ण देशासाठी तो आर्टिकल बॅन केला जातो. 319 आर्टिकल 358 नुसार. आता 359 नुसार 359 नुसार आदेशात जेवढे पण आर्टिकल्स आहेत ते एक तर संपूर्ण काळासाठी आणीबाणी जिथपर्यंत जेवढ्या काळासाठी लावलेत त्या संपूर्ण काळासाठी पण निलंबित करता येऊ शकतं किंवा आणीबाणी समजा 1 वर्षाची असेल तर ते आर्टिकल आपण 2 महिने सुद्धा निलंबित करू शकतो. म्हणजे आपल्याला एक तर संपूर्ण कालावधीसाठी पण निलंबित करता येईल किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी सुद्धा निलंबित करता येईल. इथं संपूर्ण कालावधीसाठी संपूर्ण देशातच ते करावं लागतं. इथं संपूर्ण कालावधीसाठी करता येऊ शकतं किंवा त्यापेक्षा कमी कालावधी सुद्धा साठी करता येऊ शकतं. संपूर्ण देशासाठी पण करता येऊ शकतं किंवा त्या देशाच्या एखाद्या भागासाठी पण करता येऊ शकतं. हा दोघांमधला परत एक मायनर फरक आहे बघ. 358 नुसार 19 संपूर्ण कालावधीसाठी करावा लागतो बॅन. तसं इथं एक तर संपूर्ण कालावधीसाठी पण करता येऊ शकतं किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी पण करता येऊ शकतं. इथं हा संपूर्ण देशासाठी बॅन केला जातो 19. तसं यातल्या ज्या आदेशात जेवढे आर्टिकल एकतर संपूर्ण देशासाठी पण करता येऊ शकतात किंवा देशाच्या एखाद्या छोट्याशा राज्याच्या एखाद्या छोट्याशा भागासाठी सुद्धा ते करता येऊ शकतं. इथं आर्टिकल 19 संपूर्ण निलंबित होतो. तसं इथं राष्ट्रपतींना कलम 20 आणि 21 मधील हक्क बजावणे निलंबित करता येणार नाही. तसं इथं संपूर्ण 19 निलंबित होतो ना, तसं इथं राष्ट्रपतींच्या आदेशात जेवढे आर्टिकल्स आहे ते आर्टिकल बजावण्याचा हक्क निलंबित करता येतो. पण कलम 20 आणि 21 ला हा राष्ट्रपतींना हक्क लावता येत नाही. धक्का लावता येणार नाही. राज्य संस्था आर्टिकल 19 चे हक्क उल्लंघन करणारा कायदा करू शकतं. म्हणजे काय राष्ट्रीय आणीबाणी आपण लावली ती पण युद्ध आणि परकीय आक्रमणावरून आपण राष्ट्रीय आणीबाणी लावली तर 358 नुसार 19 मधले जे हक्क आहेत ते आपले काय झाले आता बॅन झाले. म्हणजे काय 19 चे जे आपले हक्क आहेत ते काढून घेणारा कायदा राज्य संस्थेने केला तर आपण ते परत सुप्रीम कोर्टकडे जाऊन मिळवून नाही घेऊ शकत कारण ती आणीबाणीच्या वेळेस ते बॅन केलेले आहेत. आणि मग ह्या 19 चे हक्क उल्लंघन करणारा कायदा जरी राज्य संस्थेने केला तरी देखील आपण त्याच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही. किंवा याच्यानुसार 359 नुसार राष्ट्रपतींच्या आदेशामध्ये जेवढे पण आर्टिकल राहतील समजा कलम 14 आहे, कलम 25 आहे, कलम 28 आहे, जेवढे पण आर्टिकल राहतील त्या आदेशात त्या आर्टिकलचे उल्लंघन करणारा कायद्याच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. पण आदेशात जेवढे आर्टिकल आहे त्याच्या विरोधात जर राज्य संस्थेने कायदा केला तर आपण त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. याचाच अर्थ या आदेशात असलेले जेवढे पण आर्टिकल्स आहेत त्याचं उल्लंघन करणारा कायदा राज्य संस्थेला त्या आणीबाणीच्या काळात करता येऊ शकतो आणि इकडं 19चे उल्लंघन करणारा कायदा राज्य संस्थेला करता येऊ शकतो. तर ह्या दोघांमधले जे गॅप आहेत हे दोघांमधले जे फरक आहे ते फरक आपल्याला कळायला पाहिजे. हे जर आपल्याला छानपणे कळले तर आपल्याला त्याचं नक्कीच मार्कांमध्ये रूपांतर होतं. आता आपण आर्टिकल 21 मधल्या काही अजून महत्वाच्या गोष्टी बाकी आहेत ते बघूया. आर्टिकल 21 हक्कांमध्ये नेमकं काय काय येतो काय काय येतं अधिक सगळ्यात महत्वाचं काय नाही येत हे पाठ करून घे म्हणजे हा प्रश्न तुला छानपणे जमेल. हे बघ एकदम पाठ करायचं या 3 गोष्टी एकदम पाठ करायच्या. कलम 21 मध्ये संपाचा हक्क येत नाही पाठ करून घे. कलम 21 मध्ये बोनस मिळण्याचा हक्क येत नाही आणि कलम 21 मध्ये सगळ्यात महत्वाचा कामाचा अधिकार सुद्धा येत नाही. म्हणजे आपण म्हणू शकत नाही राज्य संस्थेला कामाचा अधिकार म्हणजे काम मिळण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाहीये. कलम 21 मध्ये काही नाही येत तुम्हाला संप करण्याचा अधिकार आम्ही दिलेला नाही. बोनस मिळण्याचा अधिकार तुम्हाला 21 नुसार नाही. कामाचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. हे 3 जे अधिकार हे पाटकर हे कलम 21 मध्ये येत नाही. तर 21 मध्ये काय येतं आता कलम 21 मध्ये काय येत हे नेहमी नेहमी वाचत राहायचं. परदेश गमन तुम्हाला हा मूलभूत अधिकार दिलाय का दुसऱ्या देशामध्ये फिरण्याचा अधिकार हा कलम 21 मध्ये परदेश गमन मिळतं. एकांतवासाच्या शिक्षेविरोधाचा हक्क तुम्हाला मिळतो. तुम्ही म्हणू शकता की नाही 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 मला शिक्षा द्यायची पण तुम्ही एकांतवासाची शिक्षा देऊ नका मला ती सहन नाही होत तर हा अधिकार तुम्हाला मिळतो. जीवनावश्यक संदर्भात कायद्यांचा अधिकार तर कायद्यांना जर एखादी जीवनावश्यक गोष्ट लागत असेल तर ती त्याला मिळवता येऊ शकते. हा त्याचा मूलभूत अधिकार आहे कलम 31 नुसार. खाजगीपणाचा अधिकार ज्याला आपण राईट टू प्रायव्हसी म्हणतो हा सुद्धा आपला फंडामेंटल राईट्स आहे.
तर हा याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं, हे तुला छानपणे लक्षात ठेव. राईट टू प्रायव्हसी हा आपल्या मूलभूत अधिकारामध्ये येतं. खाजगीपणाचा अधिकार, राईट टू प्रायव्हसी हा आपल्या मूलभूत अधिकारामध्ये येतं. तर एक खटला झाला होता MP शर्मा खटला, जो 1954 ला झाला होता, आणि दुसरा खटला आहे खरक सिंग खटला, जो 1962 या सालामध्ये झाला होता. तर सुप्रीम कोर्टने खाजगीपणाचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्कांमध्ये येत नाही असं सांगितलं होतं. खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्कांमध्ये येत नाही असं सांगितलं होतं. मूलभूत हक्क नाही, खाजगीपणाचा हक्क मूलभूत हक्क नाही, हे कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं होतं? MP शर्मा खटला आणि खरकसिंग खटला, हे 2 खटले झाले होते. MP शर्मा खटला आणि खरकसिंग खटला, या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की खाजगीपणाचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्कामध्ये येत नाही. तर हे मेन्सचा PYQ आहे, तो पाठ नाही केला तरी चालतं, लक्षात नाही ठेवलं तरी चालतं, फक्त ते वाचून घे. आता काही खटले झाले होते आणि त्या खटल्यांमध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. काही खटले झाले होते. हा सुद्धा राज्यसेवा मेन्सचा PYQ आहे. हा फक्त वाचत राहायचा. हा कंबाईनच्या प्रिलिम मध्ये येण्याची शक्यता कमी आहे, पण वाचत राहायचं, राज्यसेवेला येऊ शकतं. का ह्या खटल्यांमध्ये काय झालं का, अगोदर हे काही जे अधिकार आहेत हे अगोदर मार्गदर्शक अधिकार होते, त्याचं रूपांतर नंतर मूलभूत हक्कांमध्ये केलेले आहेत. मार्गदर्शक अधिकारांचं रूपांतर फंडामेंटल राईट्स मध्ये केलं. सुभाष कुमार खटला झाला होता विरुद्ध बिहार 1991 ला. फक्त नाव लक्षात ठेवायचं, सुभाष कुमार खटला. तर प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार याच्यासाठी हा खटला झाला होता. सुभाष कुमार खटला प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याच्या अधिकारासाठी झाला होता. राम शरण खटला विरुद्ध भारत सरकार, अन्न, कपडा आणि योग्य पर्यावरणाचा अधिकार याच्यासाठी तो खटला झाला होता. उमेद राम शर्मा विरुद्ध हिमाचल डोंगराळ प्रदेशातील नागरी जे रहिवासी आहेत त्यांच्या रस्त्यांच्या वापराचा जो अधिकार आहे त्याच्यासाठी हा खटला झाला होता. आणि मोहिनी जैन वर्सेस कर्नाटक जो खटला आहे तो शिक्षणासाठी झालेला होता. हे वाचत राहायचं, हे लगेच पाठ करण्याची आवश्यकता नाही, वाचत राहायचं, ज्यावेळेस लक्षात राहील त्यावेळेस. फक्त मोहिनी जैन कशासाठी आहे तर शिक्षणासाठी, असं लक्षात ठेवायचं, म्हणजे PYQ सॉल्व्ह करायला मदत होईल तुम्हाला. उमेश शर्मा कशासाठी आहे तर डोंगराळ भागामध्ये जे रस्ते आहेत त्याच्यासाठी हा खटला झाला होता. त्याच्यानंतर सुभाष कुमार कशासाठी झाला होता तर हवा आणि पाण्यासाठी झाला होता. राम शरण कशासाठी झाला होता तर राम शरण हा अन्न, कपडा आणि योग्य पर्यावरणासाठी तो खटला झाला होता. तर हे जे DPSP आहेत त्यांना फंडामेंटल राईट्स देण्यासाठी, म्हणजे DPSP मधून यांना फंडामेंटल राईट्स मध्ये घेण्यासाठी हे खटले झालेले होते. आणि यातलं बघा जो शिक्षणाचा अधिकार आहे हो, हा अगोदर मूलभूत, हा अगोदर मार्गदर्शक तत्व, हे अगोदर भारताचं मार्गदर्शक तत्व होतं आणि नंतर तेच भारताचं मूलभूत हक्क झालेले आहेत. हे नंतर मूलभूत हक्क झालेले आहेत ना. आपला शिक्षणाचा अधिकार आपण राज्यघटनेमध्ये कलम 21 याने ऍड केला, म्हणजे हे अगोदर मार्गदर्शक तत्व होतं, हा खटला झाला आणि मग याला आपण मूलभूत अधिकाराचं स्वरूप दिले, याला आपण फंडामेंटल राईट्स केलं. आणि कोणत्या खटल्याने झालेले आहेत तर मोहिनी जैन खटल्याने झालेले आहेत. तर हे वाचत राहायचं आणि जो PYQ आहे तो छानपणे सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला छानपणे जमायला पाहिजे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नाही, पुढच्या पण जायची गरज नाही, आय थिंक. येस, आपण लगेच कलम 21 पण बघून घेऊ, म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो आपला लगेच सॉल्व्ह होऊन जाणार. ठीक आहे. आता कलम 21 आधी समजून घेण्यासाठी ना ही घटना दुरुस्ती मी तुला इथं छानपणे दिली बघ. 100% यावरती प्रश्न पडतो, तुला छानपणे कळून घे. 86वी घटना दुरुस्ती आहे 2006 ला झाली होती. आता सगळ्यात आधी काय लक्षात ठेवशील की 86 घटना दुरुस्ती कोणत्या सालात झाली होती, आधी हे लक्षात ठेव. 86वी घटना दुरुस्ती 2002 या सालामध्ये झाली होती. ह्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये आर्टिकल 21A हा ऍड केलाय. त्याच्यानंतर आर्टिकल 45 ची व्याख्या बदलली आहे आणि मूलभूत कर्तव्यांमध्ये 11वं कर्तव्य ऍड केलं. काय काय ऍड केलं पाठ करून घेशील, हे पाठ करायचं तुला. काय काय केलं याच्याने हे पाठ करायचं तुला. काय केलं, 86वी घटना दुरुस्ती 2002 साली झाली होती. आर्टिकल 21A ऍड केलाय राज्यघटनेमध्ये, 45 ची व्याख्या बदलली आणि 11वं कर्तव्य ऍड केलं. या 3 गोष्टी केल्या. ठीक आहे. आर्टिकल 21A जो आहे तो भाग 3 मध्ये, म्हणजे फंडामेंटल राईट्स हे भाग 3 मध्ये येतात, भाग 3 मध्ये ऍड केला. कलम 45 जे आहे ते मार्गदर्शक तत्वांमध्ये, म्हणजे भाग 4 मध्ये ऍड केलं. पाठ करायचंय हे सुद्धा तुला. 11वं कर्तव्य भाग 4A मध्ये ऍड केलं. तर 21 कशामध्ये ऍड केलाय, भाग 3 मध्ये. 45 कशामध्ये व्याख्या बदलली, भाग 4 मध्ये. 11वं कर्तव्य कुठे ऍड केलं, भाग 4A मध्ये. भाग 3 मध्ये काय दिलंय, मूलभूत हक्क. भाग 4 मध्ये काय दिलंय, मार्गदर्शक तत्व.
आणि भाग 4A मध्ये काय दिलेत तर कर्तव्य दिलेत. एवढं पाठ केल्यानंतर मग तू समजून घ्यायचं का भाग 45 मध्ये 0 ते 6 वयोगट आहे. इथं 6 ते 14 वयोगट आहे आणि इथं 6 ते 14 नावाचा वयोगट आहे. फक्त जो मधला आहे ना तो 0 ते 6 मध्ये येतो. एवढं लक्षात ठेवशील. बाकी जे दुसरे आहेत ना ते 6 ते 14 आणि 6 ते 14 मध्ये येतात. जो मधला आहे तो फक्त आणि फक्त 0 ते 6 मध्ये येतो. अदर जे दोन आहेत ना 21 मध्ये वयरचना किती आहे रे बाळा 6 ते 14. 45 मध्ये किती 0 ते 6. 11 मध्ये किती आहे 6 ते 14. म्हणजे फक्त जो मधला आर्टिकल 21, 45 आणि नंतर हा जो मधला आहे त्याच्याच फक्त वयाचं 0 ते 6 हे वयोगट. इथं फसवतो म्हणून हे सुद्धा पाठ करायचं. कलम 21 हे काय म्हटलं मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण, प्राथमिक शिक्षण. मुलांना मोफत आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण दिलं. तर प्राथमिक शिक्षण आपल्याला मोफत मिळावं, अनिवार्य मिळावं हा आपला मूलभूत अधिकार, आपल्याला मूलभूत अधिकार दिलाय. तो मूलभूत अधिकार कलम 21 ने दिलाय आणि त्यासाठी 86वी घटना दुरुस्ती 2002 साठी केली आहे. ठीक आहे. 0 ते 6 मध्ये 45 ची व्याख्या काय केली आहे? राज्य मुलांचं वय 6 वर्षांचं होईपर्यंत मुलांना संगोपन आणि शिक्षणाच्या तरतूद करत. तर बाळ 6 वर्षांचं होईपर्यंत त्याच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी राज्य तरतूद करेल. तर हे राज्याला काम दिलंय. हे राज्य तरतूद करेल. राज्याचं जे काम दिलंय ते काम कलम 45 ने दिलेत. कलम 45 ची व्याख्या बदलून हे काम राज्याला दिलेलं आहे. तर ठीक आहे. आणि हे जे मार्गदर्शक तत्व असतात जर राज्याने हे काम जर कंप्लीट केलं नाही, राज्याला दिलेलं हे काम राज्याने कंप्लीट केलं नाही तर आपण न्यायालयात जाऊन त्याच्या विरुद्ध दाद मागू शकत नाही. कर्तव्यांमध्ये काय ऍड केलं तर भाग 4A मध्ये 11वं कर्तव्य ऍड केलं आणि काय म्हटले बालकांनी अपत्याला 6 ते 14 हे जे वयोगट आहे 14 वर्ष 6 पासून 14 वर्ष होईपर्यंत पाल्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. म्हणजे हे पालक आहेत त्या पालकांनी आपलं बाळ 6 वर्षापासून 14 वर्षपर्यंत होईपर्यंत त्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिले. हे पालकांसाठी कर्तव्य दिलेत. हे कर्तव्य 11वं कर्तव्य आणि हे कर्तव्य घटनेमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलं तर 86वी घटना दुरुस्ती 2002 ने ऍड केलं. तर 2002 ने काय केलं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या छानपणे पाठ करायच्या. 100% याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. कळलं इथपर्यंत. तर आता कलम 21A मध्ये आपल्याला काही गोष्टी पाहिजेत. कलम 21 ची जी अंमलबजावणी आहेत आता हा मेनचा मुद्दा आहे. फक्त वाचून घ्यायचा पाठ नाही करायचा. कलम 21A ची अंमलबजावणी त्यासाठी शिक्षणाचा अधिनियम 2009 साठी केला होता. कलम 21A च्या अंमलबजावणीसाठी कोणता नियम केला होता तर शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 केला होता आणि शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार 2000 कोणत्या साली झाला तर 2002 साठी झाला. कारण 86वी घटना दुरुस्ती 2002 ला केली आणि राज्यघटनेमध्ये 21A हे ऍड केलं आणि म्हणून आपल्याला शिक्षणाचा जो अधिकार आहे तो आपला फंडामेंटल राईट झाला. तो कोणत्या सालात झाला 2002 या सालामध्ये झाला. तर 21 मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त प्राथमिक शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. अन्य शिक्षणाचा अधिकार दिलेला नाही. फक्त प्राथमिक शिक्षणाचा जो अधिकार आहे तो आपला फंडामेंटल राईट्स केलेला आहे. प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आपल्याला फंडामेंटल राईट्स केलेले आहेत. उच्च शिक्षणाचा अधिकार आपल्या मूलभूत हक्कांमध्ये येत नाही. शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हा किती तारखेला लागू केला पाठ करून घ्या. हे 1 एप्रिल 2010 ला शिक्षणाचा कायदा 2009 चा आहे आणि हे पाठ करा. तो लागू कधी केला होता तर 1 एप्रिल 2010 ला तो लागू केला होता. शिक्षणाचा हक्काचा उद्देश काय होता तर निरक्षरता कमी करायची, सर्वात व्यापक आणि सर्वांना व्यापक शिक्षण द्यायचं, आवश्यक एज्युकेशन सगळ्यांना दिलं पाहिजे आणि 6 ते 14 वर्षापर्यंत मोफत एज्युकेशन आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. शिक्षणाचा जो अधिकार आहे तो अगोदर मार्गदर्शक तत्व होतं आणि नंतर त्याचं फंडामेंटल राईट्स मध्ये रूपांतर झालेलं आहे. कसं काय हो कोणत्या खटल्यानुसार झालेत हे कोणत्या खटल्यानुसार झाले तर आपण एक खटला बघितला होता बघा वरती मोहिनी जैन खटला. त्यावेळेस तो शिक्षणाचा अधिकार अगोदर मार्गदर्शक तत्व होतं आणि नंतर त्याचं मूलभूत हक्कांमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर आपल्याला हे कळलं पाहिजे का शिक्षणाचा जो अधिकार आहे तो अगोदर मार्गदर्शक तत्व होतं आणि मोहिनी जैन हा जो खटला आहे त्या खटल्यामध्ये नंतर याचं रूपांतर फंडामेंटल राईट्स मध्ये केलंय. तर कलम 20 आणि 21 या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. कलम 20 बघितलं, कलम 21 बघितलं, कलम 21 हे बघितलं. एकदम छानपणे करायचं, छानपणे लक्षात ठेवायचं आणि परीक्षेला 100% यावरती प्रश्न येतील. पुढचा जो आपला लेक्चरचा कंटेंट असणार आहे तो भाग 22 असणार आहे. सॉरी आर्टिकल 22 असणार आहे. तोपर्यंत याला छानपणे रिवाइज करा. थँक्यू सो मच.